हॅलो वहिनी, कशा आहात? हर्षदा आनंदाने घरात प्रवेश करत म्हणाली. सर्वात आधी तिने आपल्या नवीन वहिनी दीप्ती हिचं भेट घेतली. चांगली आहे दीदी, एक हास्य करत दीप्तीने उत्तर दिलं आणि हर्षदाच्या हातातील बॅग हातात घेत म्हणाली, तुम्ही प्रवासाने थकलात, आधी जरा आराम करा, तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते. हर्षदाला हे सगळं थोडंसं अज्जब वाटलं. अवघे 2 महिनेच झाले होते लग्नाला, पण दीप्तीच्या चेहऱ्यावरची चमक कुठेतरी हरवलेली जाणवत होती. हर्षदा आपल्या आईला भेटली. तिने तिला मिठीच मारली आणि म्हणाली, अगं इतकी मोठी बॅग घेऊन यायची काय गरज होती? आई, मी तुला सांगितलं ना की इथे साड्यांची काही कमी नाही, पण ब्लाऊज कुठून आणू? तुला माहित आहे, कुठे ही बारीक सारीक वहिनी आणि कुठे हा माझा बुलडोजर सारखा बांधा. फक्त काळा आणि पांढरा ब्लाऊज आणला असता तरी काम भागलं असतं. असं कसं चालणार? बाथरूममध्ये साबण आणि टॉवेल ठेवताना हर्षदा म्हणाली. हर्षदाच्या मनात काहीतरी खटकलं, पण ती त्या क्षणी हसून पुढे गेली. हातपाय धुवून थोडा वेळ आराम केला. इतक्यात दीप्तीने नाश्ता आणला. हर्षदाला जाणवत होतं की दीप्ती जे काही करत आहे ते केवळ औपचारिकता आहे, त्यात कुठेही आपुलकी जाणवत नव्हती. तेव्हाच हर्षदाला काहीतरी आठवलं. अगं बहिणी, बघ तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तिने एक सुंदर साडी दीप्तीच्या हातात दिली. पण दीप्तीने ती साडी तटस्थ नजरेने पाहून आईकडे सरकवली. काय बहिणी, तुला आवडली नाही का? आवडली खूप दीदी, पण काय? तुमच्याकरता आणली आहे म्हणून ठेवा ना तुमच्याकडेच. दीप्ती संभ्रमित होऊन म्हणाली. आई शांतपणे दोघीकडे पाहत होती. काय झालं आई? वहिनी इतका का संकोच करते? अगं आता इतके नखरे करणार का? शिक्षण घेतलंय पण दुसऱ्यांची मनं जपणं शिकलेली नाही ती, आईने त्रासिक स्वरात उत्तर दिलं. आई, वहिनी अजून नवीन आहे, तुमच्या परवानगीशिवाय काही घ्यायला तिला संकोच वाटतोय, हर्षदा म्हणाली. हर्षदाच्या आपुलकीने दीप्तीच्या मनातलं काहीसं वितळलं. तिच्या डोळ्यातील ओलसरपणा हर्षदाच्या नजरेतून सुटला नाही. हर्षदाने सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या. लहान बहीण साक्षीसाठी सलवार सूट, वीरसाठी टाय आणि दीपकसाठी शर्ट पीस. सगळ्यांनी आपापल्या भेटी घेतल्या आणि आनंदी झाले. फक्त दीप्ती शांतपणे बसून हे सगळं पाहत होती. वहिनी, तुम्ही काश्मीरला गेल्या होतात ना, आमच्यासाठी काय आणलं आहे? हर्षदाने विचारलं. दीप्तीने हसत नजर खाली वळवली. काय उत्तर देणार ती? तेव्हाच दीपक म्हणाला, दीदी, वहिनीने आणलेली भेट तर आईकडे आहे, आता तीच तुम्हाला दाखवेल. दीपक, खूपच बोलायला लागला आहेस तू, आईने त्याला झिडकारलं. आई, यात रागवण्यासारखं काय आहे? दीपक बरोबरच बोलतोय, वीरने समर्थन दिलं. हे बघ, आता हा पण वहिनीची बाजू घेतोय. आईच्या आवाजात कडवटपणा जाणवला. हर्षदा, तूच सांग, यात कोणाची बाजू घेण्याचा प्रश्न कुठे आहे? साधी सरळ गोष्ट सांगितली तर त्यात एवढं काय झालं? हर्षदाने एक सुस्कारा टाकला. तिला दीप्तीच्या डोळ्यात असलेली वेदना स्पष्ट दिसत होती. आईला काय झालंय? जेव्हापासून लग्न झालंय मी काहीही बोललं तरी म्हणतात की मी दीप्तीची बाजू घेतो, वीर वैतागून म्हणाला. परिस्थिती विस्फोटक होण्याआधीच दीप्ती हळूच उठून आपल्या खोलीत गेली. डोळ्यात अश्रू जमा होण्याआधीच तिने पदराने ते टिपून टाकले. मनातल्या मनात ती विचार करू लागली, अजून तर संसाराला सुरुवातच झाली आहे आणि जर आताच ही परिस्थिती आहे तर पुढे काय होईल? हर्षदा जशी आपल्या भावंडांसाठी भेटवस्तू घेऊन आली होती तशीच दीप्तीसाठी देखील सर्वांसाठी मनापासून भेटवस्तू घेऊन आली होती. आपल्या लहान भावासाठी अभिसाठी एक सुंदर टी शर्ट, आईसाठी एक मऊ शाल आणि बाबांसाठी एक सुंदर सिगारेट केस. किती प्रेमाने तिने हे सगळं निवडलं होतं. प्रवासाला निघण्याआधी बाबांनी तिला 2,000 रुपये अलगद पर्समध्ये ठेवले होते. माझी लाडकी मुलगी फिरायला जात आहे, तिने मनसोक्त आनंद घ्यावा असा त्यांचा विचार होता. तनिष्क, आई आणि बाबा भेटवस्तू पाहून किती आनंदी होती याची कल्पनाच तिला उत्साहित करत होती. दीप्ती फक्त आपल्या माहेरसाठीच नाही तर इथल्या प्रत्येकासाठी देखील सुंदर भेटवस्तू घेऊन आली होती. माईसाठी काश्मीरी सिल्कची साडी, बाबांसाठी उबदार गाऊन, साक्षीसाठी काश्मीरी कुर्ता, दीपकसाठी घड्याळ आणि हर्षदसाठी सुंदर उबदार शॉल. किती प्रेमाने आणि उत्साहाने तिने हे सगळं आणलं होतं. तेव्हा हर्षदा आणि तिचे कुटुंबीय काश्मीरहून आनंदाने परतले होते. एक एक वस्तू उघडून दाखवत होते, मात्र माई फक्त सामान पाहत गेल्या आणि मग सगळं एका अलमारीत ठेवून टाकलं. त्याचवेळी माईंची नजर दीप्तीच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेकडे गेली. वहिनी, ही माळ ही तिथूनच घेतली का? साक्षीने विचारलं. हो, दीप्ती हसून म्हणाली. बरीच सुंदर आहे. दीप्तीने हसत ती माळ काढून साक्षीला देऊन टाकली. साक्षीने ती घालून पाहिली आणि लगेच माई बोलून गेल्या. अगं, तुला अगदी शोभते, पण हो, रोज नको घालू, नाहीतर चमक निघून जाईल. दीप्ती आणि अभि अवाक झाले. दीप्तीला जरी मनात दुःख झालं तरी अभिला अधिकच वेदना झाल्या. तो काही बोलणार
पण दीप्तीने त्याला डोळ्यांच्या इशाऱ्यानेच थांबवलं. 2 दिवसांनी दीप्तीचा लहान भाऊ तनिष्क तिला न्यायला आला होता. आत येताच त्याने विचारलं, दीदी यात्रा कशी झाली? माझ्यासाठी काय आणलं आहेस की नाही? दीप्ती आनंदाने म्हणाली, अगदी आत्ताच तुला दाखवते. ती माईंना विचारायला गेली. माई, तनिष्क आणि आई बाबांसाठी जे भेटवस्तू आणल्या आहेत त्या द्या ना. माई कटाक्ष टाकत म्हणाल्या, अगं तुझ्या माहेरच्या लोकांनी तुझ्या भेटवस्तू स्वीकारायच्या का? त्यांना हे सांगायची गरजच काय? त्यापेक्षा साक्षीच्या लग्नासाठी ठेव. अजून पुढे किती गोष्टी लागतील. आतापासूनच शहाणपणा शिकवायला हवा. हे ऐकताच दीप्तीच्या मनात खोल कुठेतरी वेदनेचा धूर उसळला. तनिष्कला आता काय उत्तर द्यावं हे दीप्तीला समजेनाच. जेव्हा मन तुटतं तेव्हा बुद्धी ही साथ सोडते. स्वतःला कसंबसं सावरत ती हसत तनिष्कडे परत गेली आणि म्हणाली, तुझे जिजूजी येतील तेव्हाच दाखवते. अलमारीची चावी त्यांच्या सोबत आहे. त्या क्षणी तरी परिस्थिती सावरली. पण जेव्हा अभि परत आला तेव्हा दीप्तीने एकांतात त्याला पूर्ण हकीकत सांगितली. कशीबशी आईला विनवून अभिने फक्त तनिष्कसाठी आणलेली टी शर्ट तरी बाहेर काढू शकला. पण त्यासाठी त्याला आईकडून काय काय ऐकावं लागलं याची गणती नव्हती. माहेरहून मिळालेल्या सर्व भेटवस्तू आधीच माईंनी आपल्या अलमारीत ठेवल्या होत्या. दीप्तीला आता खात्री झाली होती की ती त्या भेटवस्तूंची झलकही पाहू शकणार नाही. लग्नानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला ज्या साड्या भेट दिल्या होत्या त्या सर्व माईंनीच त्यांच्या ताब्यात घेतल्या होत्या. एवढंच नाही तर त्या कुठेही बाहेर जाताना दीप्तीचीच साडी घालून जात होत्या. साक्षीने तिचं जुनं घड्याळ बाजूला ठेवलं होतं आणि दीप्तीने आणलेली नवीन घड्याळं वापरण्यास सुरुवात केली होती. दीप्तीचं मन खूप दुखायचं, पण ती मौन राहायची. तिने किती प्रेमाने सगळं आणलं होतं हे अभि समजत होता, पण आई आणि बहिणीसमोर तो काहीच बोलू शकत नव्हता. वहिनी, हर्षदाचा आवाज ऐकून दीप्ती भानावर आली. काय झालं? काही नाही, ये बस ना. वहिनी, तुझी खोली सुद्धा तुझ्यासारखीच उखडलेली वाटते, रौनकच नाही वाटत. हर्षदाने खोलीवर नजर फिरवत सुचवलं. इथे साईड लॅम्प ठेव, तिथे 2 in 1 आणि त्या भिंतीवर एक छान पेंटिंग लाव आणि सांग ना तुझं सामान कुठे आहे? मी खोली व्यवस्थित लावून देईन. दीप्ती हलकसं हसली. मी नंतर सगळं ठीक करेन. आधी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावी लागेल. संध्याकाळचं जेवण बाहेरच करायचंय. मी माईंशी बोलून ठेवलंय. त्या स्वतःसाठी आणि बाबांसाठी जेवण बनवतील. नाही नाही, हे बरोबर नाही. माईंनी स्वतःसाठी जेवण करणं योग्य वाटत नाही. मीच बनवते. नाही वहिनी, काहीही चुकीचं नाही. तुला माहीत नाही किती मेहनतीने मी 1 दिवसासाठी वेळ काढलाय. मी फक्त तुझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला आले आणि तू मला टाळतेस. काही नाही दीदी, माझ्याशी खोटं बोलू नकोस वहिनी. तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. मी इथे आल्यापासून काहीतरी विचित्र जाणवते मला. अभिही उखडलेला वाटतोय. अखेर काय प्रकरण आहे? मला काहीच कळत नाही. काही नाही दीदी, तुला केवळ गैरसमज झाला आहे. सगळं काही ठीक आहे. हर्षदा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली. माझ्यासोबत खोटं बोलू नकोस. वहिनी, तुझा चेहरा खूप काही सांगतोय. बरं सांग, भैयाने तुला काश्मीरहून काय दिलं? दीप्तीला पुन्हा एकदा संकोच वाटला. हर्षदाला काय उत्तर द्यावं? काही सांगितलं तर ती समजेल की मी तिच्या आईबद्दल तक्रार करते. दीप्तीने पुन्हा एकदा खोटं बोलायचा प्रयत्न केला. अगं दिलं काय? फक्त फिरून आलो. मी नाही मानत. असं कसं शक्य आहे? बरं चल, आपली अल्बम दाखव. मग दीप्तीने हर्षदाच्या हातात अल्बम दिला. चित्रे पाहता पाहता अचानक हर्षदा जोरात उत्कारली. अगं वहिनी, तुझी चोरी पकडली गेली. हीच ना ती माळ जी भैयाने तुला दिली होती? दीप्तीला आता काहीच बोलता येईना. तिला जाणवलं की आता खोटं बोलणं अशक्य आहे. तिने हळूहळू मनातील सगळ्या वेदना हर्षदासमोर मोकळ्या केल्या. हर्षदा गंभीरपणे ऐकत राहिली. मग दीप्तीच्या पाठीवर प्रेमाने थोपटून म्हणाली, चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आता तयार हो, बाहेर फिरायला जायचंय. भैया पण येतील आता एवढ्यात. दीप्तीच्या मनात असंख्य विचार फिरू लागले. हे सगळं हर्षदाला सांगून मी बरोबर केलं की चूक? बाहेर ती सर्वांसोबत गेली खरी, पण तिचं मन कुठेच रमलं नाही. सर्वजण आनंदाने गप्पा मारत होते, हसत होते, पण दीप्ती सगळ्यांच्या मध्ये असूनही एकटीच वाटत होती. त्या रात्री तिला झोपही लागली नाही. अभिनेही तिची अस्वस्थता ओळखली. तो काही बोलणार होता, पण दीप्तीने डोकेदुखीचं निमित्त काढलं. सकाळी नाश्त्यानंतर हर्षदा खोलीत आली आणि म्हणाली, भैया आज तुमच्या ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे आपण मॅटिनी शो पाहायला जाऊया. खूप चांगली फिल्म लागली आहे. सर्वांनी लवकर लवकर आपलं काम उरकलं. दीप्ती देखील चित्रपट पाहायला तयार होऊ लागली. तेव्हाच साक्षी आत आली आणि म्हणाली, वहिनी, आईने सांगितलंय की तुम्ही ही माळ घालून जायचंय. इतकं नाही तर घड्याळ सुद्धा तिने ड्रेसिंग टेबलवर ठेवलं. दीप्तीला आश्चर्याचा धक्का बसला. अभिलाही हे काय चाललंय ते कळेच ना. अचानक हे बदल कसे झाले? चित्रपट पाहून दोघे परत आले.
आणि त्यांना डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यांची खोली पूर्णपणे बदलली होती. दीप्तीने मागे पाहिलं. हर्षदा हसत उभी होती. तिच्या लगेच लक्षात आलं, हे सगळं हर्षदा दिदीमुळेच घडलेलं आहे. अभि काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण पूर्णतः समजत नव्हतं. संध्याकाळच्या ट्रेनने हर्षदा निघणार होती. सगळी तयारी पूर्ण झाली होती. दीप्ती तिच्यासाठी चहा घेऊन माईंच्या खोलीत जात होती. तेव्हा तिने ऐकलं. हर्षदा शांत पण ठाम शब्दात माईंना समजावत होती. माई, जसं तू दीप्तीशी वागते तसंच जर ती तुझ्याशी वागली तर तुला कसं वाटेल? ती अजून नवीन आहे. तिला आपल्या घराची सवय नाही. जर तुम्ही तिला स्वीकारणार नाही तर ती कशी आपल्या घराची होईल? साक्षी, तू ही वहिनीच्या कोणत्याही वस्तू आता आपल्या अलमारीत ठेवणार नाहीस. आणि आई, सतत टोमणे मारून तुम्ही भैयालाही गमावून बसाल. तुम्ही जितक्या गाठी बांधल्या आहेत त्या एक एक करून सोडून टाका आणि पुन्हा कधीही कोणतीही नवी गाठ लावून देऊ नका. दीप्ती दरवाजाजवळ उभी होती. चहा ट्रेमध्ये ठेवला होता, पण तिचे डोळे पाणावले होते. दीदी, अशी बहीण सगळ्यांना मिळावी. तिने हर्षदाच्या पायाला हात लावण्यासाठी पुढे झुकली, पण हर्षदाने तिला गळ्यात गाठलं. त्या क्षणी दीप्तीच्या डोक्यावरून काळजीचं ओझं उतरल्यासारखं वाटलं.